आमच्यामध्ये इथे आहे आणि आम्ही आपल्या कानात पण बसून तुम्हाला इथे श्रवण करायला आम्हाला ही संधी भेटली आहे. आता मी स्टेज तुमच्या सोबत करते. धन्यवाद. एका अतिशय सुंदर निमित्ताने आपण इथे जमलो आहोत. चिरंजीव राघव आणि कल्याणी यांच्या शुभविवाहातर्फे शुभविवाहासाठी आमच्यातर्फे आम्ही आनंद शुभेच्छा तुम्हा सगळ्यांना देतो आहोत. आणि आधी आपल्या घरातल्या लग्न सोहळ्यासाठी एक सुरेल संध्याकाळ आयोजित करणे, यात जी रसिकता तुम्हा सर्वांची दिसून येते, दोन्ही परिवारांची दिसून येते, त्यासाठी आम्ही तुम्हाला दाद देतो. एक जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. जेव्हा इतकी सुंदर रसिकता असते तेव्हा तापमानाचा पारा कितीही चढला तरी आपल्या उत्साहात कुठेही कमी येऊ शकत नाही. हेच तुम्ही आज सिद्ध करता आहात. आज इथे येताना अनेकांनी आम्हाला विचारलं, अरे बापरे एवढ्या उन्हाळ्यात तुम्ही जाणार? म्हटलं एवढ्या उन्हाळ्यात त्यांनी आम्हाला बोलवलं नाही बघा. इतकं सुंदर निमित्त आहे आणि माहोल अतिशय छान आहे. खूप आनंद झाला तुम्हा सगळ्यांना भेटून. विशेषतः महाराष्ट्रापासून दूर राहून तुमची कुटुंब इतकी सुंदर मराठमोळी संस्कृती जपताय, तिथल्या संस्कृतीशी एकरूप होऊन याचा खूप आनंद होतो. आणि उलट मला मनापासून आवडतं तुमची हिंदी आणि मराठी मिश्रित भाषा ऐकायला मला खूप आवडते. त्यात एक विलक्षण गोडवा आहे. अनेकदा मला असं अनुभव येतो की मी इंदोरला येऊन गेले, जबलपूरला गाऊन गेले की मी सुद्धा अनेक वेळेला माझ्या तोंडून कार्यक्रम कसा झाला तर नेहमी छान झाला म्हणण्याऐवजी बढिया झाला असंच मी सांगितलं. त्यामुळे बहुत बढ़िया लग रहा है, बहुत अच्छा माहोल है. आणि नेहमीपेक्षा वेगळं असं काही आहे. कार्यक्रमाची सुरुवात एका वेगळ्या गाण्यानं होते आणि मग आपण गणरायाला वंदन करणार आहोत, आवाहन करणार आहोत. कार्यक्रमातलं पहिलं गाणं निलेश निरगुडकर सादर करतोय. जोरदार टाळ्यांनी आपण निलेशला स्वागत करूया. शेवटी आमचे जे साथीदार आहेत त्यांची मी थोडक्यात तुम्हाला ओळख करून देते. कीबोर्डवर आहे प्रवीण फाटक. दूरदर्शनवर अनेक शेकडो कार्यक्रमांमध्ये आपण त्यांना बघितलेलं आहे. मुंबईतल्या मोठ्या मोठ्या लाईव्ह शोजमध्ये त्यांचा सहभाग असतो. अनेक वर्ष या क्षेत्रात ते कार्यरत आहेत. तबल्यावर आहेत ऋषीराज साळवी. अतिशय घराणेदार तालीम मिळालेला हा कलाकार आहे आणि अनेक मोठ्या मोठ्या कार्यक्रमात ऋषीराजची साथ असते. इतर तालवाद्य आपल्याला ऐकवणार आहेत व्यंकटेश मुदगली. आणखी सुधीर फडके बाबूजी पासून ते श्रीधर फडक्यांपर्यंत सगळ्या कार्यक्रमांना व्यंकटेशची साथ असते. आज कुठेही गीत रामायणाचे प्रयोग हे श्रीधर फडकेचे करतात, ते व्यंकटेश शिवाय पूर्ण होत नाहीत. त्यामुळे जोरदार काळा व्यंकटेशसाठी. तर निलेश चालेल. उसको नहीं देखा हमने कभी, पर किसकी जरूरत क्या होगी? है माँ तेरी सूरत से अलग भगवान की सूरत क्या होगी, क्या होगी? उसको नहीं देखा हमने कभी, पर किसकी जरूरत क्या होगी? है माँ तेरी सूरत से अलग भगवान की सूरत क्या होगी, क्या होगी? उसको नहीं देखा हमने कभी. तो क्या देवता भी आंचल में पले तेरे है स्वर्ग
भगवान की सूरत क्या होगी, क्या होगी, उसको नहीं देखा हमने कभी। धूप जलाए तुम होगी जो हम की घटा पर से, ये हाथ जुआओ माने रहते हैं सदा सर पे। तू है तो अंधेरे पथ में हमें, तू है तो अंधेरे पथ में हमें, सूरज की जरूरत क्या होगी। तेरी सूरत से अलग भगवान की सूरत क्या होगी, क्या होगी, उसको नहीं देखा हमने कभी। तेरी शान में जो कोई पूछे बोल नहीं, भगवान के पास भी माता तेरे प्यार का मोल नहीं। हम तो यही जाने तुझसे बड़ी, हम तो यही जाने तुझसे बड़ी, संसार की दौलत क्या होगी। तेरी सूरत से अलग भगवान की सूरत क्या होगी, क्या होगी, उसको नहीं देखा हमने कभी, पर किसकी जरूरत क्या होगी। तेरी सूरत से अलग भगवान की सूरत क्या होगी, क्या होगी, उसको नहीं देखा हमने कभी। आजचे आमचे यजमान जे आहेत कार्यक्रमाचे, त्यांची खास अशी विनंती होती दादांची, मुस्कुटे दादांची, की कार्यक्रमाची सुरुवात तुम्ही या गाण्याने करावी, कारण हा कार्यक्रम त्यांच्या मातोश्रींना समर्पित आहे। तेव्हा आपण जोरदार टाळ्यांनी एक मानवंतना देऊया आणि या मातृभक्तीला आम्ही मनापासून दाद देतो। प्रत्यक्ष परमेश्वराच्या आधी सुद्धा जिचं नाव आपण घेतो ती आपली आई, तिला दुनियेत काही तोड नाही। आजची मैफल ही आपल्या एका लग्न प्रसंगी आहे, त्यामुळे तुम्ही अनेक जण बऱ्याच दिवसांनी एकमेकांना भेटताय, खूप गप्पा मारायच्यात आपल्याला, अगदी मान्य आहे। फक्त थोडंसं एक असं पाळूया आपण, आपले मोबाईल आपण सायलेंटवर ठेवूया आणि शक्यतो एकमेकींच्या साड्यांची चर्चा खूप चांगल्या प्रकारे पार पडावं, निर्विघ्न पार पडावं आणि या दाम्पत्याला सर्व प्रकारची सुख प्राप्त होवोत यासाठी गणरायाकडे प्रार्थना करते आहे, त्याला वंदन करते आहे।